हाय फ्रेंड्स, मुक्तल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण सार्वजनिक आरोग्य विभाग भरतीच्या संदर्भात एक मोठा अपडेट पाहणार आहोत. आणि महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब यांनी विधानसभेमध्ये जे सांगितलं होतं की आम्ही 8 दिवसामध्ये भरतीची प्रक्रिया वेगवान करणार आहोत, तो त्यांनी शब्द पाळलेला आहे. आणि त्यांनी जेव्हापासून ते विधानसभेमध्ये ज्या दिवशी सांगितलं तेव्हापासून खरोखर भरतीला वेग आलेला आहे, म्हणजे जाहिरात काढण्याला वेग आलेला आहे. प्रत्येक जिल्ह्यातील रिक्त जागांची माहिती त्यांनी मागवलेली आहे. आणि आता काल एक नवीन परिपत्रक काढून काय माहिती दिलेली आहे की अ, जर काही आकृतीबंध आहे, म्हणजे जाहिरात काढण्याची जी पूर्वतयारी आहे ती सुरू करा. आणि ती सुरू केलेली आहे त्यांनी, तर ती त्या संदर्भातच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की गट क व गट ड दोन्ही जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत. त्यामुळे एक आनंदाची बातमी आहे, आनंदाची माहिती आहे. तयारीला लागा, अभ्यास सुरू ठेवा. तर नेमकं त्या परिपत्रकामध्ये काय म्हटलेलं आहे ते आपण पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला MPW रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि MPW रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. यामधनं सार्वजनिक आरोग्य विभागामधील MPWची पण तयारी होणार आहे आणि स्वच्छता निरीक्षक जे आहे त्याची सुद्धा तयारी होणार आहे. तर दोन्हीची तयारी तुमची यामधनं होईल आणि फी फक्त 500 प्लस GST आहे. तर या ठिकाणी पहा, 9/7/2026 म्हणजे 9 जुलैचं हे परिपत्रक आहे. आणि त्याच्यामध्ये काय म्हटले, महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा संचालनालय पुणे. आता काय म्हटलेलं आहे, तर इथं स्पष्टपणे म्हटलेलं आहे. पहा, विषय काय दिलेला आहे, तर गट क व गट ड सवलगाच्या भरतीच्या अनुषंगाने पूर्वतयारीबाबत, म्हणजे ही भरती होणारच आहे गट क आणि गट डची. तर त्या अनुषंगाने जी पूर्वतयारी करायची आहे त्या संदर्भात ह्या सूचना दिलेल्या आहेत. कुणाला दिलेल्या आहेत, तर सहसंचालक आरोग्य सेवा, त्याच्यानंतर उपसंचालक आरोग्य सेवा, हे आता बरीच नावं दिली आहेत, ते तुम्ही पाहून घ्या. आता त्याच्या पुढे पहा, वरील उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने गट क व गट ड सवलगाच्या पदभरती 2026 प्रस्तावित आहे. स्पष्टपणे त्यांनी दिले की वरील उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने गट क व गट ड सवलगाच्या पदभरती 2026 प्रस्तावित आहेत, म्हणजे करायची आहे. त्या अनुषंगाने पूर्वतयारी करण्याच्या उद्देशाने सर्व नियुक्ती प्राधिकारी यांनी बिंदू नामावली व व्हॅकेन्सी मॅट्रिक्स तयार करून प्रमाणित करणे आवश्यक आहे. यास्तव आपणास कळविण्यात येते की आपले कार्यालयाचे अधीनस्थ गट क व गट ड मधील सर्व सवलगाची बिंदू नामावली व व्हॅकेन्सी मॅट्रिक्स व पेसा व नॉन पेसा प्रमाणे तयार करून मागासवर्गीय कक्षाकडे दिनांक 13/7/2026 पर्यंत सादर करण्याची कार्यवाही करावी. म्हणजे आज आहे 10 जुलै. फक्त 3 दिवसामध्ये ही कार्यवाही करायला त्यांनी सांगितलेली आहे. आणि एकदा काही मागासवर्गीय कक्षाने याला मंजुरी दिली की आपली जाहिरात यायला मार्ग मोकळा झालेला आहे. आणि ते 13/7/2026 पर्यंतच त्यांनी सादर करायला सांगितलेलं आहे, 3 दिवसामध्ये. म्हणजे पहा, भरतीचा वेग किती वाढवलेला आहे. तर जे कोणी सार्वजनिक आरोग्य विभागामधील पदांची तयारी करत असतील ना, त्यांनी अभ्यासाला लागा. आता याच्यामध्ये कोणकोणती पदं भरली जातील, त्यांची पात्रता काय असेल, अभ्यासक्रम काय असेल, याचे रोज व्हिडिओ येतील. आणि तुम्हाला सगळी माहिती आपल्या विठ्ठल जोशी या विठ्ठल जोशी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे त्यावर मिळून जाईल. आणि या संदर्भात जे कोर्सेस आहेत ते विठ्ठल जोशी हे जे आपलं ॲप आहे त्यामध्ये उपलब्ध आहेत. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती मित्रांनो. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. धन्यवाद.